सेकंड चॅप्टर आपण चालू करतोय आज, एलिमेंट ऑफ कॉस्ट. एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे कॉस्टचे घटक. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं की कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी ह्या टर्म्स काय आहेत. त्यानंतर कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर काय आहे. ह्या सेकंड चॅप्टर मध्ये आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे कॉस्टचे घटक पाहणार आहोत. बेसिक एलिमेंट आहेत कॉस्टचे: मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस. जो फर्स्ट घटक आहे मटेरियल, तो सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे, इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. आपल्याला जी वस्तू तयार करायची असते तर ती वस्तू तयार करण्यासाठी जी कॉस्ट लागते त्या कॉस्टच्या 50 ते 70% एक्सपेंडिचर जे आहे, खर्च, हा मटेरियलवर होत असतो. मटेरियलला आपण मराठीमध्ये कच्चा माल असं म्हणतो. कच्च्या मालाशिवाय वस्तू काही तयार होत नाही. तर मटेरियल हे काय आहे? द सबस्टन्स फ्रॉम विच द प्रॉडक्ट इज मेड इज नोन ॲज मटेरियल. असा घटक किंवा असा सबस्टन्स की ज्याच्यापासून वस्तू तयार होते, थोडक्यात आपण त्याला कच्चा माल असं म्हणतो. तर मटेरियल हा बेसिक घटक आहे, सर्वात महत्वाचा घटक आहे वस्तू तयार करण्यामध्ये. ICMA लंडन यांनी मटेरियलची जी डेफिनेशन दिलेली आहे ती याप्रमाणे आहे: मटेरियल कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ कमोडिटीज सप्लाइड टू अँड अंडरटेकिंग. मटेरियल हे काय आहे? तर कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ कमोडिटीज सप्लाइड टू अँड अंडरटेकिंग, जी सप्लाय केली जाते कंपनीला. ह्या मटेरियलचे बेसिक दोन प्रकार पडतात: डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे असं मटेरियल की जे तुम्हाला वस्तूमध्ये दिसतं, आयडेंटिफाय होतं. मटेरियल विच डायरेक्टली इन्व्हॉल्व इन फिनिश प्रोडक्ट अँड आयडेंटिफाय विथ फिनिश प्रोडक्ट इज कॉल्ड डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल हे असं असतं की जे तुम्हाला तयार वस्तूमध्ये दिसतं किंवा वस्तू तयार करताना जे महत्वाचा भाग असतो, जे आपल्याला वस्तूमध्ये ओळखता येतं किंवा वस्तू तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होतं. उदाहरणार्थ जर आपण डेअरी प्रॉडक्ट पाहिले तर त्यामध्ये मिल्क हे डायरेक्ट मटेरियल आहे, किंवा शू मेकिंगचा बिझनेस असेल, चप्पल बूट बनवण्याचा, तर त्यामध्ये लेदर हे डायरेक्ट मटेरियल आहे. किंवा एखाद्या लाकडी वस्तू बनवण्याचा जर बिझनेस असेल तर त्यामध्ये टिंबर म्हणजे लाकूड हे डायरेक्ट मटेरियल आहे. डायरेक्ट मटेरियल म्हणजे असं मटेरियल की जे वस्तूच्या तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व होतं आणि फिनिश प्रॉडक्टमध्ये आयडेंटिफाय होतं म्हणजे ओळखता येतं, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. अकॉर्डिंग टू ICMA, direct material are those which can be identified in the product and can be well measured. जे प्रॉडक्ट मध्ये आयडेंटिफाय होतं त्याचप्रमाणे ते मोजता देखील येतं. कॅन बी वेल मेजर्ड म्हणजे मोजता देखील येतं. दे कॅन चार्ज टू द प्रॉडक्ट डायरेक्टली. डायरेक्ट मटेरियल एंटर द प्रोडक्ट अँड फॉर्म अ पार्ट ऑफ फिनिश प्रोडक्ट. डायरेक्ट मटेरियल हे फिनिश प्रॉडक्टमध्ये एंटर होतं आणि ते फिनिश प्रॉडक्टचा एक भाग असतं, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. थोडक्यात डायरेक्ट मटेरियल म्हणजे असं मटेरियल की जे वस्तू तयार करताना डायरेक्टली इन्व्हॉल्व होतं प्रोसेसमध्ये आणि त्याचप्रमाणे तयार वस्तूमध्ये ते ओळखता येतं, त्याचप्रमाणे मोजता देखील येतं. अशा प्रॉडक्टला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. त्याची आपण उदाहरणं पाहिली की जर डेअरी प्रॉडक्ट असतील तर त्यामध्ये मिल्क हे डायरेक्ट मटेरियल आहे, शू मेकिंग मध्ये लेदर डायरेक्ट मटेरियल आहे, किंवा जर टेक्सटाईल मिल असेल तर त्या ठिकाणी जो कापूस वापरला जातो, कॉटन वापरलं जातं, तर ते डायरेक्ट मटेरियल आहे. फर्निचर बनवायचं असेल तर त्यामध्ये टिंबर म्हणजे लाकूड हे डायरेक्ट मटेरियल आहे. तर मटेरियल मध्ये जे दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे डायरेक्ट मटेरियल. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट मटेरियल. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे कोणतं मटेरियल? तर असं मटेरियल की जे डायरेक्टली इन्व्हॉल्व होत नाही फिनिश प्रॉडक्ट मध्ये, परंतु ते एक भाग असतं, पार्ट असतं फिनिश प्रॉडक्टचा, किंवा सपोर्ट करतं
फिनिश प्रॉडक्ट बनवण्यासाठी त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. अकॉर्डिंग टू ICMA, indirect material cost is that material which cannot be allocated but which can be apportioned to the cost center or cost unit. हे मटेरियल असं आहे की जे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाही किंवा डायरेक्टली आयडेंटिफाय होत नाही, परंतु ते फिनिश प्रॉडक्टचा एक भाग असतं, पार्ट असतं. ते अलोकेट केलं जात नाही, परंतु ते अपोर्शन केलं जातं एखाद्या विशिष्ट कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटमध्ये. त्यानंतर इनडायरेक्ट मटेरियल हे जे असतं ते नगण्य असतं. त्याचं प्रमाण तयार वस्तूमध्ये नगण्य असतं किंवा कमी व्हॅल्यूचं मटेरियल असतं. उदाहरणार्थ, आपण फॅक्टरीमध्ये ऑइल वापरत असेल, कॉटन वेस्ट वापरत असतील किंवा स्मॉल टूल्स म्हणजे खिळे, स्क्रूज वगैरे वापरत असू किंवा टेक्सटाईल मिलमध्ये जो थ्रेड वापरला जातो तो इनडायरेक्ट मटेरियल आहे. डस्टर मेकिंग मध्ये ग्लू वापरला जातो, हा इनडायरेक्ट मटेरियल आहे. इनडायरेक्ट मटेरियल हे ओळखता येत नाही, आयडेंटिफाय होत नाही एखाद्या वस्तूमध्ये, परंतु ते असल्याशिवाय ती वस्तू पण तयार होत नाही. म्हणजे तो एक फिनिश प्रॉडक्टचा पार्ट आहे, भाग आहे. त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. तर जो फर्स्ट एलिमेंट आहे कॉस्टचा तो आहे मटेरियल. मटेरियलचे दोन प्रकार पडतात. मटेरियल क्लासिफाईड इनटू टू कॅटेगरीज, डायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल मीन्स दॅट विच indirectly involve to the process of manufacturing, and indirect material means it is support to manufacturing process or part of finished product. Direct material. आता आपण डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल मधला फरक पाहतोय. फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, it is that material which can be identified with and allocated to cost unit. जे एखाद्या कॉस्ट युनिट मध्ये आयडेंटिफाय होतं आणि अलोकेट पण केलं जातं, त्याची विभागणी पण केली जाते. इनडायरेक्ट मटेरियल काय आहे? दीज आर दोज मटेरियल विच कॅन नॉट बी आयडेंटिफाईड विथ कॉस्ट युनिट, जे आयडेंटिफाय होत नाही एखाद्या कॉस्ट युनिट मध्ये. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे डायरेक्ट मटेरियलचा. इट जनरली बिकम अ पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, कॉटन यूज इन टेक्सटाईल मिल. हे डायरेक्ट मटेरियल जे आहे ते फिनिश प्रॉडक्टचा भाग असतं. उदाहरणार्थ, कॉटन वापरलं जातं टेक्सटाईल मिल मध्ये. इनडायरेक्ट मटेरियल काय आहे? दीज आर मायनर, छोटे आहेत, मायनर आहेत, इन इम्पॉर्टन्स, कमी महत्वाचे असतात. सच ॲज स्मॉल अँड इनएक्सपेन्सिव्ह आयटम. छोटे छोटे किंवा कमी खर्चाचे जे आयटम असतात त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नट्स अँड बोल्ट्स, थ्रेड एक्सेट्रा, दोरा किंवा नट बोल्ट्स वगैरे इत्यादी. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे डायरेक्ट मटेरियलचा. इट डायरेक्टली एंटर द फिनिश प्रॉडक्ट अँड फॉर्म अ पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. जे डायरेक्टली तुमच्या प्रॉडक्ट मध्ये एंटर होतं आणि जे एक फिनिश प्रॉडक्टचा भाग म्हणून असतं त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. तेच इनडायरेक्ट मटेरियल मध्ये द कॉस्ट विच रिलेटेड टू द फॅक्टरी फॉर्म पार्ट ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. अशा खर्च असतात की जे फॅक्टरीशी रिलेटेड असतात आणि ते फॅक्टरी ओव्हरहेडचा एक भाग असतात, त्यांना इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. असे 3 पॉइंट जे आहेत ते फरकाचे आहेत डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियलचे. लक्षात आले? सेकंड एलिमेंट ऑफ कॉस्ट इज लेबर. Labor means what? For conversion of material into finished goods, human efforts is needed. Such human efforts is called labor. ज्या वेळेला आपल्याला कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेला आपल्याला काही मानवी श्रम घ्यावे लागतात. ते जे मानवी श्रम आहे त्यांना जी कॉस्ट दिली जाते त्याला म्हणतात लेबर. According to ICMA, labor cost is defined as the cost of remuneration, for example, wages, salary, etc., of the employees of an undertaking. जी कॉस्ट दिली जाते वेजेस किंवा सॅलरीसाठी त्या कॉस्टला लेबर असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू ICMA. Generally, workers' efforts for production and giving services is
require labor cost divided into two categories, direct and indirect. जनरली ज्या वर्करला जे प्रोडक्शनसाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडिंगसाठी जे रेम्युनरेशन दिलं जातं त्या रेम्युनरेशनला लेबर कॉस्ट असं म्हणतात. आणि ही लेबर कॉस्ट दोन घटकांमध्ये डिवाइड केलेली आहे. दोन घटकांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जसं मटेरियलचे दोन आहेत तसेच लेबरचे पण दोन आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. फर्स्ट आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे कोणते लेबर? तर ऑल द वर्कर्स who are directly engaged in manufacturing activity are known as direct workers, and wages paid to them are direct labor. जे वर्कर्स मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये डायरेक्टली एंगेज असतात किंवा जे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात त्यांना डायरेक्ट वर्कर्स असं म्हणतात. आणि त्यांना जे वेजेस दिलं जातं त्या वेजेसला डायरेक्ट लेबर असं म्हणतात. These wages are conveniently identified with particular product. जे पर्टिक्युलर प्रॉडक्ट मध्ये किंवा फिनिश प्रॉडक्ट मध्ये काय होतात? आयडेंटिफाय होतात. उदाहरणार्थ वेजेस पेड टू शू मेकर, जो बूट किंवा चप्पल बनवणारा आहे त्याला आपण दिलेली मजुरी. वेजेस टू कारपेंटर, वेजेस टू टेलर और बस ड्रायव्हर. बस ड्रायव्हर हा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. टेलर मॅन्युफॅक्चरिंग करतो, कपडे बनवून देतो, तुम्हाला शिलाई करून देतो. कारपेंटर किंवा शू मेकर म्हणजे जे प्रत्यक्षात मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडिंगचं काम करतात त्यांना जी मजुरी दिली जाते त्या मजुरीला डायरेक्ट लेबर असे म्हणतात. त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन जे आहे ते आहे इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर काय आहे? इट इज ऑफ जनरल कॅरेक्टर. जनरल कॅरेक्टर आहे हे. इट कॅन नॉट बी कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड विथ पर्टिक्युलर कॉस्ट युनिट. जे पर्टिक्युलर कॉस्ट युनिट मध्ये आयडेंटिफाय होत नाही. इनडायरेक्ट लेबर इज नॉट डायरेक्टली एंगेज इन प्रोडक्शन ऑपरेशन बट हेल्प्स इन प्रोडक्शन. जे फक्त काय करतात? प्रोडक्शनसाठी मदत करतात, सपोर्टिव्ह काम करतात. त्यांना जी मजुरी दिली जाते त्याला इनडायरेक्ट लेबर असं म्हणतात. उदाहरणार्थ वेजेस अँड सॅलरीज पेड टू सुपरवायझर, क्लेरिकल स्टाफ, अकाउंटंट, इन्स्पेक्टर. इतर जे असतात जे प्रोडक्शन मध्ये काम करत नाही तर फक्त प्रोडक्शनसाठी सपोर्ट करतात त्यांना जी मजुरी दिली जाते त्याला इनडायरेक्ट लेबर असे म्हणतात. बघा, डायरेक्ट लेबर and indirect labor, difference between direct labor and indirect labor. First point, indirect labor. It consists of wages paid to worker directly engaged in manufacturing or converting of raw material into finished product. डायरेक्ट लेबर काय आहे? तर असे लेबर आहे किंवा असे वेजेस आहेत जे कुणाला पेड केले जातात तर डायरेक्टली एंगेज इन कन्व्हर्टिंग ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश प्रॉडक्ट. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणारे व्यक्तीला दिले जातात ते डायरेक्ट लेबर. इन इनडायरेक्ट लेबर इट इज नॉट डायरेक्टली एंगेज इन प्रोडक्शन ऑपरेशन बट हेल्प्स इन प्रोडक्शन. जे स्वतः डायरेक्टली एंगेज नसतात प्रोडक्शन मध्ये पण फक्त काय करतात? मदत करतात. त्यानंतर सेकंड पॉइंट डायरेक्ट लेबर मध्ये दीज वेजेस कॅन बी आयडेंटिफाईड विथ पर्टिक्युलर प्रॉडक्ट. हे जे वेजेस आहे ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट मध्ये आयडेंटिफाय होतात. म्हणजे वस्तू तयार झाल्यानंतर ती वस्तू आयडेंटिफाय होते. त्याचं बनवण्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे जे वेजेस पेड केलं आहे ते त्यामध्ये आयडेंटिफाय होतात. आणि इनडायरेक्ट लेबर जे आहे these wages cannot be identified with particular product. जे पर्टिक्युलर प्रॉडक्ट मध्ये आयडेंटिफाय होत नाही ते इनडायरेक्ट लेबर. देन थर्ड पॉइंट इज ऑल लेबर एक्सपेंडेड इन अल्टरिंग द कन्स्ट्रक्शन. म्हणजे जे रूपांतर करण्याचं काम करतात त्यांना जी मजुरी दिली जाते ती सगळी डायरेक्ट लेबर आहे. आणि इनडायरेक्ट लेबर काय आहे? द वेजेस विच कॅन नॉट बी अलोकेटेड बट अपोर्शन टू कॉस्ट युनिट आर इनडायरेक्ट लेबर. जे डायरेक्ट अलोकेट केले जात नाही परंतु विभाजन त्याचं केलं जातं, अपोर्शन केले जातात ते इनडायरेक्ट लेबर. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट लेबरचं उदाहरण म्हणजे आपण 2-3 उदाहरण बघितलेत. वेजेस पेड टू शू मेकर, कारपेंटर, बेकर, टेलर, बस ड्रायव्हर आर डायरेक्ट लेबर. And example of indirect labor,
For example, wages paid to supervisor, inspector, watchman, clerk are indirect labor. Okay.